मतदार याद्यांच्या 1 जुलै 2024 या अहर्ता दिनांकावर विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाद्वारे मतदार नोंदणी अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक पात्र मतदाराला मतदानाचा हक्क मिळेल याची खात्री करावी, असे निर्देश मतदार यादी निरीक्षक आणि विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय यांनी दिले आहे। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात आयोजित मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाची आढावा बैठक शुक्रवारी पार पडली। त्या बैठकीत मतदार यादी निरीक्षक आणि विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे ह्या बोलत होत्या। या बैठकीत जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी तसेच सर्व मतदार नोंदणी अधिकारी तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते। डॉक्टर निधी पांडेय यांनी नमूद केले की निवडणुकांचे पारदर्शक आणि न्याय वातावरणात आयोजन करण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण आणि शुद्धीकरण महत्त्वपूर्ण आहे। भारत निवडणूक आयोगाकडून राबवण्यात आलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा उद्देश मतदार याद्यातील त्रुटी दूर करणे आणि कोणत्याही पात्र मतदाराला मतदानापासून वंचित राहण्यापासून रोखणे आहे। मतदार नोंदणी शिबिरे, स्वीप उपक्रम तसेच वृद्ध आणि दिव्यांग मतदारांसाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची व्यापक प्रसिद्धी करणे आवश्यक आहे। प्रारूप यादीतील नाव, पत्ता, लिंग, जन्मदिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक आणि मतदारसंघ आदी तपशिलांची खातरजमा मतदारांनी करावी। तसेच अपात्र मतदारांची नावे वगळताना योग्य खबरदारी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले। बैठकीत जिल्हाधिकारी श्री कुंभार यांनी सादरीकरण केले आणि विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची माहिती दिली। 6 ऑगस्ट 2024 रोजी अकोला जिल्ह्यात 15,88,314 मतदारांची नोंदणी झाली आहे।